नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपले यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पुस्तक विद्यार्थ्यांनो जागृत व्हा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भाग 9. सरकार, दारू व शिक्षण. पूर्वी जेव्हा दारूबंदी नव्हती, सरकारी दारूंची दुकाने होती, तेव्हा बेकायदा दारू करण्याचे काम फारच कमी होते. कोणत्याही परराष्ट्रापेक्षा आमच्या देशात दारूचे व्यसन फार आहे. आज दारूबंदी झाल्यानंतर मात्र घरोघरी दारूची निर्मिती सुरू झाली आहे. घरीच दारू तयार होत असल्याने स्त्रियात मुलातही दारूचे व्यसन सुरू झाले आणि यामुळे नीतीची अद्यापात फार जोरात सुरू आहे. हे दारूचे व्यसन बंद करण्यासाठी म्हणून अत्यंत अल्पसंख्य अशा व्यसनाधीन दारूबाजांना व्यसनमुक्त करण्याचे यशस्वी प्रयत्न करण्यासाठी म्हणूनच की काय सरकारने उच्च शिक्षण फार कठीण करून ठेवले आहे. केवळ दारूबंदीने मागासलेला समाज पुढे येणे शक्य नाही. त्यांना आज उच्च शिक्षण, प्राथमिक शिक्षण मिळवून दिले पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वरच्या वर्गाच्या हातातच राज्यकारभार राहील आणि असे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मिळालेल्या स्वराज्याचा आम्हा मागासलेल्या वर्गातील लोकांना काय फायदा? या दारूबंदीसाठी मुंबई सरकारने 1946 साली 9 कोटी रुपये बुडवले. एवढंच नव्हे तर दारूबंदी कायदा जारी करण्यासही पोलीस फौजेसाठी गरीब नागरिकांचे 3 ते 4 कोटी रुपये आणखीन खर्च झाले. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की समाजात असंख्य अल्पसंख्य असलेल्या अशा दारूबाजांना दारूच्या व्यसनापासून मुक्त करणे नव्हे, मुक्त करण्याचा भ्रम निर्माण करणे हे जास्त महत्त्वाचे की समाजातील बहुसंख्य अशा भूकंपग्रस्त लोकांस अन्न मिळत नाही, त्यांना जगवणे, त्यांना कपडा नाही, त्यांना निदान अंगभर वस्त्र मिळवून देणे, ज्यांना राहायला घर नाही त्यांना आसरा मिळवून देणे अधिक महत्त्वाचे? या प्रश्नाचे आपणच उत्तर द्या. धन्यवाद. श्रोतेहो, प्रबुद्ध भारत या वर्तमानपत्रात दिनांक 16 फेब्रुवारी 1957 रोजी हे भाषण छापून आलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे 1951 मध्ये हे भाषण केलं होतं. या भाषणातील हा काहीसा भाग आहे. श्रोतेहो, तुम्हाला हे भाषण कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हापर्यंत येतील. तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा आणि बाबासाहेबांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवा.